विघ्न आलंय ते गोड विघ्न आलेलं आहे. काय आहे? हा जो सुळका आलाय बाहेर, हा मैनाक नावाचा पर्वत आहे, ज्याला पंख आहेत. आता पर्वताला पंख आहेत म्हटल्यानंतर काय काय म्हणायचं? याचा अर्थ असा, पर्वताच्या देवतेला पंख आहेत आणि ती देवता, तिचं आधी भौतिक स्वरूप असणारं पर्वत त्याला वर उचलते, असा त्याचा अर्थ आहे. कळलं का आता? देवतेनं पर्वत वर उचलला. मैनाक समोर येतो. हनुमंतांना वाटतं अरे मोठं विघ्न आलं, आणि हनुमंतांनी अशी धडक दिली त्याला. हनुमंतांना धडक मारणं अवघड आहे का? बालपणापासून तेच चालू आहे. जय जय रघुवीर समर्थ, बेधडक मार धडक. भागा तो तुटून खाली पडला. मनुष्य रूपामध्ये हा मैनाक समोर उपस्थित होतो. त्याला राग नाही आला आणि तो स्मितहास्यपूर्वक मारुतरायांना म्हणतो, कृतेच प्रतिकर्तव्यम एष धर्म सनातनः. ज्याने पूर्वी आपल्यावर उपकार केला असेल त्याला आपल्याला जमेल तसा प्रति उपकार करणं, त्याचं एखादं कार्य साधून देणं, यालाच सनातन धर्म असं म्हटलेलं आहे. कृतेच प्रतिकर्तव्यम एष धर्म सनातनः. हनुमंत म्हणाले, आय एम नॉट गेटिंग यू. हनुमान म्हणतात, तू काय म्हणतोस मला कळत नाही. मी पहिल्यांदा तुला पाहतोय. कृतस्य प्रतिकर्तव्यम, मी कधी तुझं काम केलं बाबा म्हणून तू माझं प्रतिकर्तव्य करशील? त्यांनी इतिहास सांगितला. मैनाक म्हणाला, पूर्व काळामध्ये कृतयुगामध्ये सर्व पर्वतांना पंख होते. पर्वतांना पंख होते याचा अर्थ पर्वताच्या देवतांना पंख होते, लक्षात घ्यायचं. त्यामुळं आम्ही त्या पंखांच्या जोरावर पर्वत उडवत असू आणि सूर्यचंद्रांच्या गती प्रभावित व्हायला लागल्या, म्हणून इंद्रानं ठरवलं सर्व पर्वतांचे पंख छाटायचे. आणि त्यांनी सर्व पर्वतांचे पंख छाटले. पण माझी तुझ्या पित्याशी म्हणजे वायूशी विशेष गट्टी असल्यामुळं त्यांनी मला सांगितलं, माझा एक फ्रेंड तिकडं आहे पृथ्वीवर, त्याचं नाव आहे दक्षिण समुद्र. त्या समुद्रामध्ये जाऊन लप, तुझं रक्षण होईल. आणि म्हणून वायूचा संदेश घेऊन मी त्या दक्षिण समुद्राकडं म्हणजे या ठिकाणी आलो आणि सांगितलं की वायूनी मला तुझ्याकडं लपून ठेवायला सांगितलंय स्वतःला. तेव्हा समुद्राने मला लपू दिलं आणि म्हणून माझे पंख वाचले. त्या योगानं मी आत्ता वर आलेलो आहे. तेव्हा वायूनं माझं इतकं मोठं काम केलं. तू वायुपुत्र आहेस, तुझ्याप्रती मी जर काही कर्तव्य केलं तर जणू काही वायूचंच काम केल्यासारखं होईल. आणि म्हणून मला तुला असं म्हणावं असं वाटतं, हॅव अ रेस्ट फॉर सम टाइम. कोण कोणाला म्हणतंय? मैनाक हनुमंता, माझा संबंध नाही, मला रेस्ट घ्या असं म्हणायचं नाही. मी बोलतच राहणार, थोडी विश्रांती घ्या. हनुमंतांनी स्मितहास्य केलं आणि हनुमान म्हणतात, मी फार घाईमध्ये आहे, मला फार महत्कार्य साधायचं आहे, माझ्याकडे वेळ फार कमी आहे. तेव्हा मी एक करतो, मी तुमच्या या विनंतीला मान देतो. आणि असं म्हणून हनुमंतांनी प्रेमाने त्याला स्पर्श मात्र केला आणि स्पर्श केला आणि हनुमंतांनी उड्डाण करून हनुमान पुढे निघाले. महारुद्र हनुमान की जय. जय जय रघुवीर समर्थ. राम काज किए बिना मुझे कहाँ आराम. नो रेस्ट. राम काज उतावेळा भक्ता रक्षक सारथी. तेच म्हटलंय समर्थांनी, जे तुलसीदासांनी म्हणून ठेवलंय. राम काज उतावेळा, राम कार्य करण्यासाठी जणू काही उतावीळ वाटावेत असे हनुमान आहे. रामरायांनी काम सांगावं आणि मला ते करायला मिळावं, याच्यातच हनुमंतांना कृतार्थता वाटते. आणि ते कार्य पूर्ण झाल्याशिवाय मी मुख दाखवणार नाही, हा त्यांचा नियम आहे. हनुमान पुढे निघाले. हनुमंतांनी हे प्रलोभनाचं विघ्न पार पाडलं. देवतांना आनंद झाला, ऋषींना आनंद झाला. स्वर्गस्थ असणाऱ्या देवता म्हणतात, ए नागमाते सुरसे, हनुमान फार भव्य दिव्य कार्य करण्यासाठी दक्षिणेकडे निघालेला आहे, पण ते काम करायला तो पात्र आहे की नाही त्याची परीक्षा करायला हवी. म्हणून तू एक काम कर, तुला जो वर प्राप्त आहे की तुझ्या मुखामधून बाहेर कोणी येऊ शकत नाही, तू
दक्षिण समुद्रावर जा आणि तिथं आ वासून उभी राहा. जर हनुमंत तुला पार करू शकला तर हनुमान नक्की सीतामाईचा शोध लावेल, हे अगदी निश्चित आहे. सुरसेनं देवतांना वंदन केलं आणि सुरसा तिथं त्या दक्षिण समुद्रामध्ये आ वासून अशी राहिली. हनुमंत निघाले आणि त्यांना आश्चर्य असं वाटलं, अरे दक्षिण समुद्रामध्ये अशी कोणती एक नवीन गुहा तयार झाली आहे की ज्या गुहेला कडेनं असे दातेरी दातेरी पांढऱ्या रंगाचं काहीतरी दिसतंय, लवणस्तंभ आल्यासारखे, आणि एक लाल रंगाचं कार्पेट आत बाहेर होतंय. आमच्या जॉग्राफीच्या सरांनी काही आम्हाला शिकवलं नाही हे काही, दक्षिण समुद्रावरती असं काहीतरी आहे म्हणून. आणि हनुमान समोर जाऊन पाहतात तर ही सुरसा आ वासून अशी हनुमंतांची वाट पाहते. हनुमंत नागमाता आहे हे ओळखतात, क्षणाभरासाठी थांबतात आणि तिला वंदन करतात. हे नागमाते, तुला वंदन आहे. ती म्हणते, देवी देवतांनी तुला माझ्या भक्षस्थानी निवडलेलं आहे आणि म्हणून तुला खाण्यासाठी मी इथं आली आहे. मला वंदन केल्यामुळे काही फरक पडणार नाही, मी तुला खाऊन टाकणार आहे. मारुतीराय म्हणाले, मी राम कार्य करण्यासाठी बाहेर पडलोय. राम कार्यात मदत करायची राहिली दूर, माझ्याच कामामध्ये तंगड घालतीयस तू. काही लोकांचा असतो बघा स्वभाव, मदत तर करायची नाहीच, आहे ते काम बंद कसं पडेल हे बघायचं असतो ना. अगं तू हे तरी करू नको. अशा लोकांनी जर आपल्याला विचारलं काही मदत हवी आहे का, जर तुम्हाला आधीपासून माहिती आहे तर उत्तर काय द्यायचं ते सांगून ठेवतो. ती व्यक्ती काय आहे जर तुम्हाला माहित असेल आधीपासून, अशा माणसाने जर विचारलं मे आय हेल्प यू, त्याला उत्तर द्यायचं नक्कीच मदत कर. काही न मदत करण्याची मदत कर बाबा, एवढी मदत कर म्हणजे माझं काम निर्विघ्नपणे पार पडेल. मी रामकार्य पूर्ण करतो, सीतामाईंचा संदेश रामरायांना पोहोचवतो आणि नंतर स्वतःहून इथं येतो, तू मला खाऊन टाक. ती म्हणते, उधारीचा धंदा आपल्याला जमत नाही. आता काही करून ही ऐकायलाच तयार नाही. म्हटल्यानंतर मात्र हनुमंतराय ठरवतात, आता हिला इंगा दाखवला पाहिजे. हनुमंतरायांनी 10 योजन असा आपला आकार मोठा केला, पण तिच्याकडे वरदानच विशेष होतं. तिनं 20 योजन आपला आ वाढवला. हनुमान 30 योजन, ही झाली 60 योजन. करता करता चढा ओढीमध्ये हनुमंतराय 100 योजन उंच झाले. हिनं 200 योजन जबडा मोठा केला. हनुमंतरायांनी विचार केला, आडवा पडलो तरी भुजाला शिवलं जाईल 100 योजन. आणि एकदम जय श्रीराम असं म्हणून सूक्ष्म रूप धारण केलं, एकदम छोटे झाले. तिच्या मुखामध्ये प्रवेश केला. तिला जाणवलं पाहिजे मी आत गेलोय म्हणून थोडा डान्स तिथे केला जिभेवरती. आय एम देअर इन युअर माउथ. आणि कर 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 तोंड बंद व्हायला लागलं. बाहेरून म्हणतात, अगं बाई लवकर तोंड बंद कर, मला खूप घाई झाली आहे. आणि कर 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 कट कट, जबडा बंद. आता 200 योजन मोठा झालेला जबडा बंद व्हायला काही वेळ लागेल की नाही. हनुमान तिथं वाट पाहतायत. देश हनुमान म्हणतात, नागमाते तुझ्या मुखात जाऊन आलो की ग, तुला खाता नाही आलं याच्यात माझा काही दोष नाही. तिला इतका आनंद झाला आणि तिने मन भरून मारुतीरायांची स्तुती केली. हनुमंतरायांनी सुरसेचं हे विघ्न लीलया पार केलं आणि ते दक्षिण दिशेला वेगात निघाले. जो कार्यामध्ये दक्ष असतो त्याच्यावर शेकडो विघ्न जरी आली तरी तो त्याच्यातून पार होतो, आणि जो दक्ष नसतो त्याची अदक्षताच विघ्न बनून त्याचा नाश करते. हनुमान सदैव दक्ष आहेत. अरे धर्म जगणं म्हणजे काय माहितीये का? दाक्षम एकपदम धर्म्यम असं सांगितलंय महाभारतानं. धर्माचं सगळ्यात छोटं व्याख्यान किंवा एका वाक्यात नव्हे, एका शब्दामध्ये केलेलं व्याख्यान म्हणजे ही व्याख्या आहे. एका शब्दामध्ये धर्म काय सांगितलं?
आणि कुणी सांगितलं? स्वतः धर्मराजांनी सांगितलं, युधिष्ठिरांनी सांगितलं. काय? दाक्ष्यम एक पदम धर्म्यम. त्यालाच समर्थांनी एका शब्दाच्या ऐवजी 2 शब्द योजले. अखंड सावधानता. अखंड सावधान असावे, दुश्चित्त कदापि नसावे, तजवीजा करीत बैसावे एकांत स्थळी. काही उग्र स्थिती सांडावी, काही सौम्यता धरावी. छत्रपती संभाजीराजांना केलेला उपदेश, त्या उपदेशाच्या पत्रातील पहिलं वाक्य अखंड सावधानता. अखंड सावधान असावे, दुश्चित्त कदापि नसावे. दुश्चित्त याचा अर्थ ढेपाळलेला, ध्येयावरून लक्ष विचलित झालेला, त्याला दुश्चित्त म्हणतात. म्हणून हनुमान हे बघा, तुम्ही जर दक्ष न राहाल तर अतिदक्षता विभाग निश्चित आहे. जय जय रघुवीर समर्थ. त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? ICU. जणू काही यमराज बाहेर उभे राहून म्हणतात ICU. ICU. हिंदू समाज धार्मिक दृष्टीनं ICU मध्ये आहे. मला क्षमा करा. फक्त एखाद्या पक्षाला निवडून दिल्यानंतर माझं धार्मिक कार्य संपलं आणि 5 वर्षानंतर ते परत आलं, या भ्रमामध्येच हिंदू जगत आहे. सगळं मोदींनी करायचं, सगळं योगींनी करायचं, आणि उरलं सुरलं थोडंफार फडणवीसांनी उरकायचं. आणि मी काय करणार? 5 वर्षातून एकदा किंवा 2दा मतदान करणार. एकदा प्रांतीय शासनासाठी, एकदा केंद्रीय शासनासाठी. माझं धार्मिक कार्य संपलं. हिंदू समाज अतिदक्षता विभागामध्ये आहे. ब्रिटिशांचं राज्य असताना जेवढी अवनती आमची धार्मिक दृष्टीनं झाली नव्हती, त्याच्या 100 पट अधिक अवनती आमच्याच लोकांनी इंग्रजांची बी टीम म्हणून काम केलं तेव्हा झालेली आहे. आणि याला मागच्या 10 वर्षापर्यंत म्हणू तरी शकत होतो की गावं याच्यापासून दूर आहेत, गावात तरी धर्म टिकून आहे. आता गावात सुद्धा धर्म टिकून आहे असं छाती ठोकपणे सांगता येत नाही. दक्ष व्हायला हवं. हनुमान दक्ष आहेत. आपलं ध्येय लंका गाठणे हे आहे, त्यांना माहिती आहे. हनुमान पुढे निघालेत, वेगात पुढे निघाले आहेत. आणि थोड्या वेळात त्यांच्या लक्षात आलं, बोईंग विमान ज्याप्रमाणे खाली 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 उतरत गेलं तसं आपलं विमान खाली खाली कसं काय उतरायला लागलंय? अहमदाबाद फ्लाईट सारखं. मेडे 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 म्हणायची वेळ येते की काय? आता जे बातम्या वाचत असतील किंवा ह्या पद्धतीचा अभ्यास ज्यांचा असेल त्यांना मी काय म्हणतो हे कळेल. नाही तर तुम्हाला वाटतं हे मेडे म्हणतात की येडे 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 म्हणतात, काही कळतच नाही आहे. आता ज्यांना कळलं नाही त्यांनी उद्या जाऊन विचारायचं हे मेडे काय आहे. विमान आता कोलमडणार अशा अवस्थेत जेव्हा येतं त्यावेळेला रडारवरून सांगितलं जातं पायलटकडून, मेडे 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 3दा म्हटलं, म्हणजे विमान आता कोसळण्याच्या अवस्थेत आहे, लवकर काहीतरी करा. माझा पूर्ण कंट्रोल गेलेला आहे विमानावरचा. तेव्हा 3दा म्हणतात. ती दुर्घटना झालेली तर सगळ्यांना माहिती आहे की नाही, पण काही चेहऱ्यांवरचे भाग मला असे दिसले की मी कुठल्या तरी परकीय लोकांशी बोलतोय की काय. हनुमंतांच्या लक्षात येईना मी कुठलीही कमांड न देता विमान खाली का उतरायला लागले. म्हणून त्यांनी खाली बघितलं तर त्यांच्या एकदम लक्षात आलं, सिंहिका नावाची राक्षसी तिथं आहे. या राक्षसीकडं अशी एक स्पेशल टेक्नॉलॉजी आहे. समुद्राच्या पृष्ठभागावरून दिवस काळामध्ये ज्या वेळेला वरून जाणारी वस्तू किंवा एखादा पशु पक्षी प्राणी याची अर्थातच सावली समुद्राच्या पृष्ठभागावर पडणार. त्या सिंहिकेनं जर ती सावली धरली तर ती वस्तू किंवा ती व्यक्ती आपोआप तिच्या मुखामध्ये पडायला हवी. कुठल्या कुठल्या प्रकारचं तंत्रज्ञान आमच्याकडे होतं बघा, विचार करा. आता यंत्रज्ञान पण नाही, तंत्रज्ञान पण नाही, आणि ताळतंत्रज्ञान तर अजिबातच. जय जय रघुवीर समर्थ. सुग्रीवानं ही गोष्ट सांगितलेली आहे हनुमंतांना. का? सुग्रीवांकडे एक शक्ती आहे. सूर्यनारायणाचा पुत्र आहे तो सुग्रीव. सूर्यनारायणाची किरणं ब्रह्मांडामध्ये जिथं जिथं म्हणून पोहोचतात तिथल्या तिथल्या प्रत्येक प्रांताचा इत्थंभूत ज्ञान सुग्रीवाकडे आहे.
आणि म्हणून उड्डाण करायचं म्हणजे दक्षिणेकडे निघायच्या आधी सुग्रीवाने हनुमंताला एकांतामध्ये सांगितलं होतं, दक्षिण समुद्रावर या 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 गोष्टी घडणार आहेत हनुमंता, लक्षात ठेव. आणि सगळ्यात जास्त भीती या सिंहिकेकडून आहे, कारण ती छायाकर्षण शक्ती तिच्याकडे आहे. अरे ही सिंहिकाच असली पाहिजे, हनुमंतांनी लक्षात घेतलं. आणि काय करावं मग, तिच्यापासून वाचण्यासाठी थेट तिच्या मुखातच प्रवेश केला. थेट मुखात प्रवेश केला, अगदी कंठापर्यंत पोहोचले आणि आपल्या तीक्ष्ण नखांनी तिचा कंठ फोडून काढला, तिचं मुख फाडून टाकलं. बाहेर आले, तिची जीभ घेतली, जीभ ओढली बाहेर आणि जिभेला कर 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 फिरवलं आणि समुद्रावरच्या पाण्यावर आपटून आपटून प्राण घेऊन तिला मारून टाकलं. महारुद्र हनुमान की जय. जय जय रघुवीर समर्थ. आणि अशा प्रकारे हनुमान विजयी होतात आणि वेगात दक्षिण दिशेकडे पुढे निघतात. त्यांना लंकेचा द्वीप दिसायला लागतं. अजून सूर्यप्रकाश आहे. लंका द्वीपावरती इतक्या मोठ्या आकारामध्ये जर आपण उतरलो तर रावणाचा रडार आपल्याला डिटेक्ट करेल. म्हणून काय विद्वत्ता या मारुतीरायांकडं. आपला आकार लहान 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 करत उड्डाण करताना इतका दंगा केला होता, लँडिंग करताना स्मूथ लँडिंग करून टाकला, कळताच कामा नये. आणि हनुमान लंका द्वीपावर उत्तर दिशेला असणाऱ्या एका पर्वताच्या शिखरावरती विसावले. रात्र होण्याची वाट पाहिली. पुढं ते लंकेत जाऊ शकतात की नाही, जर गेले तर काय काय घडलं, किती व्याप किती उपद्व्याप करावा लागला, हा सर्व विषय कथेमध्ये आपण पाहणार आहोत. जय श्रीराम.